नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आर-एस फ्लिप-फ्लॉप्स आणि आय-सी 7400 वापरून त्यांचे कन्स्ट्रक्शन समजून घेणे हे डिजिटल सर्किट्सचे प्रमुख आधारस्तंभ जाणून घेण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. या मूलभूत तत्त्वांवर प्रभुत्व मिळवल्याने गुंतागुंतीचे सर्किटचे डिझाइन करण्यासाठी पाया तयार होतो, जे टायमर्सपासून ते ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग सिस्टमपर्यंत विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये महत्त्वाची असतात. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. IC 7400 वापरून क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करणे. आपण आपले सर्किट असेंबल करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण खात्री करूया की आपल्याकडे सर्व आवश्यक साधने आणि सामग्री हाताशी आहे. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणांची गरज भासेल, जसे डिजिटल ट्रेनर किट 1 संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोब्ससह 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या, ट्विझर 1 संख्या. तुम्हाला खालील सामग्री किंवा कॉम्पोनंट्स देखील आवश्यक असतील, जसे IC 7400 नॅन्ड गेट 1 संख्या, हुकअप वायर्स आवश्यकतेनुसार. प्रथम आपण पाहूया की क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप म्हणजे काय असते. जर एका फ्लिप फ्लॉपच्या रिसेट आणि सेट इनपुट वायर्स आउटपुटवर फक्त तेव्हाच कंट्रोल करतात जेव्हा क्लॉक पल्स घडून येते, जे एकतर लो टू हाय किंवा हाय टू लो बनते, तेव्हा त्याला क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप असे म्हटले जाते. जसे की क्लॉक सिग्नल त्या टायमिंगसह सिंक्रोनाइज आणि कोऑर्डिनेट करतो जेव्हा सेट आणि रिसेट इनपुट आउटपुटवर प्रभाव करू शकतात. या प्रकारच्या फ्लिप फ्लॉपला सिंक्रोनाइज NR फ्लिप फ्लॉप असे देखील म्हटले जाते. क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉपमध्ये Q आउटपुटवर R किंवा S मध्ये झालेल्या कोणत्याही बदलामुळे प्रभाव होणार नाही जोपर्यंत क्लॉक 0 किंवा लो आहे. जेव्हा S बरोबर 0 आणि R बरोबर 0 असते तेव्हा NAND गेट्स C आणि D चे आउटपुट S बार बरोबर 1 आणि R बार बरोबर 1 असतात. त्यामुळे NAND गेट्सच्या A आणि B आउटपुटमध्ये कोणताही बदल होत नाही. याला SR फ्लिप फ्लॉपची होल्ड स्टेट असे म्हटले जाते. जेव्हा S बरोबर 0 आणि R बरोबर 1 असते तेव्हा NAND गेट्स C आणि D चे आउटपुट S बार बरोबर 1 आणि R बार बरोबर 0 असतात. NAND गेट्स A चे आउटपुट 0 असते आणि NAND गेट B चे आउटपुट 1 असते. याला RS फ्लिप फ्लॉपची रिसेट स्टेट असे म्हटले जाते. जेव्हा S बरोबर 1 आणि R बरोबर 0 असते तेव्हा NAND गेट्स C आणि D चे आउटपुट S बार बरोबर 0 आणि R बार बरोबर 1 असतात. NAND गेट्स A चे आउटपुट 1 असते आणि NAND गेट्स B चे आउटपुट 0 असते. याला RS फ्लिप फ्लॉपची सेट स्टेट असे म्हटले जाते. जेव्हा S बरोबर 1 आणि R बरोबर 1 असते तेव्हा NAND गेट्स C आणि D चे आउटपुट S बार बरोबर 0 आणि R बार बरोबर 0 असतात. NAND गेट्सची दोन्ही A आणि B आउटपुट 1 बनण्याचा प्रयत्न करतात, जे शक्य नसते. याला RS फ्लिप फ्लॉपची फॉरबिडन स्टेट असे म्हटले जाते. आता पुढे आपण IC 7400 वापरून क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉपचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंग करण्याची प्रक्रिया पाहूया. क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉप तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व कॉम्पोनंट्स गोळा करा. यामध्ये डिजिटल IC ट्रेनर, एक 7400 क्वाड 2 इनपुट NAND गेट IC आणि काही जम्पर वायर्स सामील आहेत. डिजिटल IC ट्रेनरचे आवश्यक असलेले सर्व सेक्शन्स चेक करणे आवश्यक आहे, त्यामुळे ते वर्किंग कंडिशनमध्ये असल्याची खात्री होते. यामध्ये +5 व्होल्ट सप्लाय, इनपुट स्विचेस, ब्रेडबोर्ड आणि आउटपुट LED इंडिकेटर्स सामील आहेत. असेंब्ली सुरू करण्यापूर्वी प्रत्येक पार्टची कसून तपासणी करा आणि पडताळणी करा की तुमच्याकडे संपूर्ण सेट आहे. डिजिटल IC ट्रेनर किटमध्ये असलेल्या ब्रेडबोर्डमध्ये 2 7400 IC काळजीपूर्वक इन्सर्ट करा आणि खात्री करा की IC 7400 च्या सर्व पिन्स योग्य प्रकारे सुसंगत आहेत. ट्रेन किटचा +5 व्होल्ट सप्लाय ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करा. ICची 14वी पिन पॉवर सप्लायला कनेक्ट करा. ट्रेनर किटचे ग्राउंड ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करा. तसेच IC 7400 ची 7वी पिन ग्राउंडला कनेक्ट करा. IC 7400 ची दुसरी आणि चौथी पिन एकत्र जोडल्या जातात. हे ट्रेनर किटमध्ये असलेल्या क्लॉक इनपुटसह स्विच 3 ला कनेक्ट केले जाते.
IC7400 ची पहिली पिन ट्रेनर किटमध्ये असलेल्या स्विच S1 ला कनेक्ट करा आणि हे S इनपुट म्हणून मार्क केले जाते. तसेच IC7400 ची पाचवी पिन स्विच S2 ला कनेक्ट करा आणि हे R इनपुट म्हणून मार्क केले जाते. तिसऱ्या पिनमधून प्राप्त केलेले आउटपुट थेट इनपुट पिन 9 ला कनेक्ट केले जाते. IC7400 च्या आउटपुट पिन 6 मधून प्राप्त केलेले आउटपुट थेट इनपुट पिन 13 ला कनेक्ट केले जाते. फायनल आउटपुट Q पिन 8 इनपुट पिन 12 ला क्रॉस कपल्ड फीडबॅक कनेक्शन पद्धतीने कनेक्ट करा. फायनल आउटपुट Q बार पिन 11 इनपुट पिन 10 ला क्रॉस कपल्ड फीडबॅक कनेक्शनमध्ये कनेक्ट करा. क्लॉक इनपुट द्या. आउटपुट LED इंडिकेटर Q आणि Q बार पासून संबंधित आउटपुट मिळवा आणि पिन क्रमांक 8 आणि 11 सह कनेक्ट करणे. आता सर्किटला पॉवर अप करणे आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये R आणि S इनपुटमध्ये हाय आणि लो लॉजिक लेव्हल्स अप्लाय करण्यासाठी स्विचचा वापर करणे. आउटपुट LEDsवर संबंधित स्थितीतील बदलांचे निरीक्षण करणे. जेव्हा जेव्हा क्लॉक सिग्नल लो असतो तेव्हा इनपुट S आणि R कधीही आउटपुटवर परिणाम करत नाहीत. इनपुट ॲक्टिव्ह होण्यासाठी क्लॉक जास्त असणे आवश्यक असते. जेव्हा क्लॉक सिग्नल हा हाय असतो तेव्हा S बरोबर 0 आणि R बरोबर 0 आउटपुट Q आणि Q बार त्यांच्या पूर्वीच्या स्टेटला असतात. जेव्हा क्लॉक सिग्नल हा हाय असतो तेव्हा S बरोबर 0 आणि R बरोबर 1 आउटपुट Q0 आणि Q बार 1 होतो. अशा फ्लिप फ्लॉप स्टेटला रीसेट कंडिशन असे म्हणतात. जेव्हा क्लॉक सिग्नल हा हाय असतो तेव्हा S बरोबर 1 आणि R बरोबर 0 आउटपुट Q1 आणि Q बार 0 होतो. अशा फ्लिप फ्लॉप स्टेटला रीसेट कंडिशन असे म्हणतात. जेव्हा क्लॉक सिग्नल हा हाय असतो तेव्हा S बरोबर 1 आणि R बरोबर 1 आउटपुट Q1 होते म्हणजे इनव्हॅलिड स्टेट होते. येथे आपण सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की IC7400 वापरून क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉपचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंग करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.